माणसांच्या आयुष्यामध्ये क्षणांचा आनंद घेणं हे खूप गरजेचं असतं. खूप वेळा आपण भूतकाळ आठवून आणि भविष्याची चिंता करून वर्तमानातल्या क्षणांना गमावतो. वर्तमानातले क्षण जे आपल्या नजरेसमोर निसटून जातात आणि नंतर असं वाटतं की मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, पण राहून गेलं. चला, जे राहून गेलं ते सोडून देऊया, जे निसटून गेलं त्याला विसरून जाऊया आणि हा क्षणांचा आनंद घेऊया तुमच्या आवडीच्या FM सोबत, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. याबरोबरच आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया. त्या सुंदर अशा रचनेमध्ये अमृता रेवणवार मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. अमृता रेवणवार मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की गगनझेप घेत घेत पाखरा व्याप तू साऱ्या नभांगना. गगनझेप घेत घेत पाखरा व्याप तू साऱ्या नभांगना. सामर्थ्याने कर ऐसे कर्म मग, सामर्थ्याने कर ऐसे कर्म मग. नसलास तरी दिसतील पाऊल खुणा, नसलास तरी दिसतील पाऊल खुणा. वाह. आणि खरंच की जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते, जेव्हा एखादी व्यक्ती गगनभरारी घेते आणि जेव्हा त्या व्यक्तीचं नाव होतं, फेम होते, त्या वेळेला त्याच्या सामर्थ्यामुळं, त्याच्या कर्मामुळं, त्याच्या स्वभावामुळं तो नसला तरी त्याच्या पाऊल खुणा, त्याच्या आठवणी यामागे होतात. जसं की मॅडमने लिहिलंय की सामर्थ्याने कर ऐसे कर्म मग, नसलास तरी दिसतील पाऊल खुणा. तर आपल्या असल्यानंतर आणि आपल्या नसल्यानंतर सुद्धा ज्या आपल्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा ज्या आहेत त्या दिसल्या पाहिजेत. निश्चितपणे अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये दीपक पवार सरांनी रोकडी कोल्हापूर येथून लिहिलंय. दीपक पवार सर लिहित आहेत रोकडी कोल्हापूर येथून की काव्यकथेला चढे सुंदर साज, काव्यकथेला चढे सुंदर साज, ऐकता आवडता पुणेरी आवाज. काव्यकथेला चढे सुंदर साज, ऐकता आवडता पुणेरी आवाज. मराठी जन्मनात रुजेल सहज, मराठी जन्मनात रुजेल सहज. निवेदकांच्या बोलण्याचा वेगळा बाज, निवेदकांच्या बोलण्याचा वेगळा बाज. वाह. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन होतं पुणेरी आवाजबद्दल आणि निवेदकाच्या माझ्याबद्दल. सर, आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि खरं सांगायचं श्रोते हो, तर आपल्या साहित्यिक मान्यवरांचे शब्द, रचना, त्यातले भाव एवढे सुंदर असतात की त्याचं सादरीकरण करीत असताना आपल्यासोबतच मी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातो. आणि वेगवेगळे विषय, वेगवेगळे शब्द, प्रत्येकाची वेगवेगळी शैली आणि काव्य असो, कथा असो, त्याला हे प्रतिभावंत आपले साहित्यिक हे सुंदर असा साज चढवत असतात आणि त्याला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आपल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMने केलेलं आहे. आणि त्यामुळं आज जसं की सरांनी म्हटलंय की मनामनात रुजेल रेडिओ पुणेरी आवाज. तर श्रोते हो, आपण रेडिओ पुणेरी आवाज जवळजवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याच्या अगदी छोट्याच्या छोट्या गावापर्यंत सुद्धा पोचलेला आहे. एवढंच नाही तर भारतातल्या अनेक राज्यामध्ये आणि अगदी विदेशात सुद्धा 10-12 देशातून सुद्धा आपल्याकडे रचना येत असतात. तर हे सर्व तुमच्या सहभागामुळे शक्य होऊ शकलं आणि आपण एक सुंदर असं व्यासपीठ जे आहे ते निर्माण करून दिलेलं होतं. त्याला आपण सर्वांनी उदंड असा प्रतिसाद दिला. त्यामुळं सारं जे श्रेय आहे ते सर्व साहित्यिक मान्यवरांचं आणि अर्थातच या शोवर भरभरून असं प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आहे. सुंदर अशी ही चारोळी होती. खूप खूप धन्यवाद सर. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया. या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ भारती राजेंद्र बागल मॅडम लिहित आहेत वडूज सातारा येथून. सौ भारती राजेंद्र बागल मॅडम यांनी वडूज सातारा येथून लिहिलंय नात्यांची वेल. नात्यांची वेल या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की अनेक हात एकत्र आले की अशक्य गोष्ट ही शक्य होते. अनेक हात एकत्र आले की अशक्य गोष्ट ही शक्य होते. वाणीत माधुर्य भरले की, वाणीत माधुर्य भरले की नात्यांची बेल बहरत जाते. वाणीत माधुर्य भरले की नात्यांची बेल बहरत जाते. आणि खरं नाही श्रोते हो की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या मदतीची गरज पडते. कुठं ना कुठं एकमेकांना कामाला येत असतात. जसं मॅडमनी लिहिलंय, अनेक लोक जर एकत्र आले
तर कोणतीही अशक्य गोष्ट सुद्धा आपल्याला करता येते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपलं बोलणं, ते म्हणजे आपल्या वाणीतलं माधुर्य. खूप वेळा आपण कधी रागाच्या भरामध्ये, कधी ओघामध्ये, कधी गैरसमजाने, तर कधी कधी आपण आपल्याला वाटतं म्हणून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलून जातो. आपण आपल्या शब्दांवाटे समोरच्याचं मन दुखावतो, त्याचं मन तोडतो. खरंच असं म्हटलं जातं की जे शस्त्राने केलेले घाव आहेत त्याची जखम एखाद्या वेळी भरून निघू शकते, पण जे जिभेचे जे घाव आहेत, जे शब्दाद्वारे केलेले जे घाव आहेत ते कधीही भरून निघत नाही. म्हणून नात्यामध्ये माधुर्य असलं पाहिजे. शब्दांमध्ये जर नात्यात जेव्हा आपण नातं निभावत असतो आणि ते नातं निभावत असताना प्रत्येकाकडं गुण आणि दुर्गुण असतात. आपण गुण पाहिजे का अवगुण पाहिजे यावर ते नातं टिकणार का तुटणार हे अवलंबून असतं. खूप वेळा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोठे मोठे प्रसंग घडतात. तुझं खरं का माझं खरं या दोन्हीच्या मध्ये नातं अडकून राहतं. आणि जेव्हा तुझं खरं का माझं खरं या दोन्हीच्या मध्ये जेव्हा नातं अडकतं तेव्हा ती गरज असते ती कुणीतरी पुढे येण्याची. मी का आधी बोलू असं जेव्हा दोघांनाही वाटत असतं तेव्हा मात्र ते नातं त्याच ठिकाणी अडकून राहतं. जसं की मॅडमनी म्हटलं की वाणीमध्ये माधुर्य जर असलं तर नात्यांची बेल जी आहे ती भरत जाते. त्यामुळं सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने राहणे हे खूप गरजेचं असतं. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये स्वातंत्र्य या शीर्षकाखाली संगीता नागदेवे मॅडम, सना या नावाने मॅडम लिहितात यवतमाळ येथून. संगीता नागदेवे मॅडम यांनी सना या नावाने मॅडम लिहितात यवतमाळ येथून लिहिले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्त्रीवर नको घडावे अमानवी कृत्ये, स्त्रीवर नको घडावे अमानवी कृत्ये. मणिपूरच्या त्या दोघींची काढलेली धिंड, मणिपूरच्या त्या दोघींची काढलेली धिंड, घटनेसारखी वाचायला ना मिळावी वृत्ते, घटनेसारखी वाचायला ना मिळावी वृत्ते, ना मिळावी वृत्ते. आणि खरंच एक भारतीय म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये असलेले भाव मॅडमनी सुंदररित्या व्यक्त केलेले आहेत. आणि अशा ज्या अमानवी घटना या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये घडत आहेत, जी माणसाची विकृती आहे ती समोर आलेली आहे. आणि या विकृत मनोवृत्तीला वेळीच ठेचून काढणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर एक मार्मिक आणि अतिशय सत्य घटना मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती. पुढच्या एका चारोळीमध्ये गोविंद कुलकर्णी सरांनी लिहिलंय नौपाडा ठाणे येथून. गोविंद कुलकर्णी सरांनी नौपाडा ठाणे येथून लिहिलंय मन शीर्षकाखाली की दोन मनांचे भांडण विश्वासार्ह अंतर्मन. वाह, दोन मनांचे भांडण विश्वासार्ह अंतर्मन, शोधत असे समाधान विचारांना सार्वमान, शोधत असे समाधान विचारांना सार्वमान. आणि खरंय की जेव्हा दोन मनांची भांडणं होतात तेव्हा अंतर्मन जे आहे तेच एकमेव असतं जे विश्वासार्ह असतं. आणि त्या अंतर्मनाला काय हवं असतं, तर अंतर्मनाला हवं असतं ते म्हणजे समाधान. अंतर्मन हे कधीच अपेक्षा करत नाही, अंतर्मन हे कधीच कुणाची उपेक्षा करत नाही. अंतर्मनाला हवं असतं ते म्हणजे समाधान. आणि ते समाधान आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या अपेक्षांना छोटं केलं पाहिजे आणि आपण सुखापेक्षा समाधानाला प्राथमिकता दिली पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे की माणसानं हे नेहमी इच्छेप्रमाणे जगू नये, कारण इच्छा या श्रीमंतांच्यासुद्धा पूर्ण होत नाहीत, परंतु माणसानं हे गरजेप्रमाणे जगलं पाहिजे, कारण गरजा या तर गरिबांच्याही पूर्ण होतात. त्यामुळं जर आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागू लागलो, जर आपण आपल्या इच्छेप्रमाणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्या पाठीमागं धावू लागलो तर निश्चितपणे आपल्याला सुख तर मिळतच नाही, याउलट समाधानसुद्धा मिळत नाही. आणि जगण्याच्या या धावपळीमध्ये आपलं जगायचं राहून जातं. म्हणून छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, छोटे छोटे क्षण जगले पाहिजे. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत आणि तुमच्या आवडीच्या हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो सोबत. श्रोते हो, तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ रेखा पौडवाल मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सौ रेखा पौडवाल मॅडम यांनी गोवा येथून लिहिले साता जन्माचे बंधन या शीर्षकाखाली की साता जन्माचे बंधन, साता जन्माचे बंधन हाची ध्यास असे म्हणी,
साता जन्माचे बंधन हाची ध्यास असे म्हणी, तुझा माझा सहवास सदा राहो आजीवनी, सदा राहो आजीवनी. वाह. आणि खरंच की साता जन्माचं बंधन हाच एक ध्यास मनामध्ये ठेवून तुझा आणि माझा सहवास हा कायम राहो, असे अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव यासुद्धा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूयात. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ आशा सुधीर साठे मॅडम लिहित आहेत अहमदनगर येथून. सौ आशा सुधीर साठे मॅडम यांनी अहमदनगर येथून लिहिले, फुलात रूपांतर होण्याआधी का खोडवता हो कळीला, फुलात रूपांतर होण्याआधी का खोडवता हो कळीला, वंश वाढवण्या मानव जातीचा, जन्म घेऊ द्या हो मुलीला, जन्म घेऊ द्या हो मुलीला. वाह. तर फुलात रूपांतर होण्याआधी कळीला खोडू नका आणि मुलीला जन्माआधी मारू नका. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो. एक सामाजिक जनजागृती करणारे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये स्वराज्यासाठी या शीर्षकाखाली शरदचंद्र काकडे देशमुख सरांनी लिहिले पुरंदर पांगारे येथून. शरदचंद्र काकडे देशमुख सर लिहित आहेत पुरंदर पांगारे येथून. स्वराज्यासाठी या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की साल्हेर गडाच्या पायथ्याशी सरदार सूर्यराव जीवानीशी लढला, साल्हेर गडाच्या पायथ्याशी सरदार सूर्यराव जीवानीशी लढला, इखलास खानला लोळवत, इखलास खानला लोळवत स्वराज्यासाठी रणांगणी पडला, स्वराज्यासाठी रणांगणी पडला. वाह. खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती. स्वराज्यासाठी लढणारे जे शूर असे मावळे होते, तर त्या शूर अशा मावळ्यांपैकी सरदार सूर्यराव हे सुद्धा लढलेले होते. ते जीवानीशी लढलेले होते आणि इखलास खानला त्यांनी लोळवलेलं होतं. अशा एक अप्रतिम आणि सुंदर असा इतिहास जो आहे तो सरांनी त्यांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये मांडलेला होता. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये स्वाती प्रकाश टोपले मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. स्वाती प्रकाश टोपले मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले निसर्ग शीर्षकाखाली की बघता हिरवा निसर्ग मन गाते आनंदात, बघता हिरवा निसर्ग मन गाते आनंदात, निसर्ग जपण्याचा घेऊ वसा श्रावणात, निसर्ग जपण्याचा घेऊ वसा श्रावणात, घेऊ वसा श्रावणात. तर निसर्ग संवर्धनाचं, निसर्ग संगोपनाचा एक सुंदर असा संदेश या चारोळीमध्ये होता की निसर्ग जपण्याचा आपण वसा या श्रावण महिन्यामध्ये घेऊया. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रणाली कैलास डहाट मॅडम लिहित आहेत. प्रणाली कैलास डहाट मॅडम यांनी मुक्काम धापेवाडा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथून लिहिले. माय या शीर्षकाखाली मॅडमने लिहिले की माय राबते रानात गात संसाराची गाणी, माय राबते रानात गात संसाराची गाणी, पाहुणे म्हणून ऐकायला राघू संग येई मैनाही, पाहुणे म्हणून ऐकायला राघू संग येई मैनाही. वाह. आणि खरंच की जेव्हा आई शेतामध्ये संसाराची गाणी म्हणत म्हणत राबत असते, तेव्हा राघव आणि मैना हे सुद्धा ती गाणी ऐकायला पाहुणे म्हणून येतात. असे सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सण पंचमी या विषयाच्या अनुषंगानं आठवण माहेरची या शीर्षकाखाली ललिता उपलेचवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. ललिता उपलेचवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले की आला सणपंचमीचा उंच उंच झोके घेण्याचा, आला सणपंचमीचा उंच उंच झोके घेण्याचा, अजूनही मन झेपावते आठव येतो माहेराचा, अजूनही मन झेपावते आठव येतो माहेराचा, आठव येतो माहेराचा. वाह. आणि श्रावण महिना त्यातल्या त्यात पंचमीचा सण हा प्रत्येक सासूरवाशिनीसाठी एक आनंदाचा सोहळा असतो. कारण त्या दिवशी माहेरला आपल्याला जाता येतं, दादा येतो, दादाची गाडी येते, दादा आपल्याला माहेरला घेऊन जातो. माहेरमध्ये आपल्या जुन्या मैत्रिणी भेटतात, नातेवाईक भेटतात, शेजापाजारी भेटतात आणि त्यांच्यासोबत आपण जे झोके खेळतो, वेगवेगळे खेळ खेळतो, तर खूप अप्रतिम आणि सुंदर या माहेरच्या आठवणी, श्रावणाच्या आठवणी आणि पंचमीच्या आठवणी जागे करणारी ही सुंदर अशी चारोळी होती.